मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटला एक सुसाट स्पीड बोटने धडक दिली। या अपघातात नौदलाच्या 3 कर्मचाऱ्यांसह 13 जणांचा मृत्यू झाला। या अपघातात नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेलं संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले आहे। 2 दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर हे कुटुंब समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरात आले होते। नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटला धडक दिली आणि या दुर्घटनेत आहिरे कुटुंबियांचा बुडून मृत्यू झाला। राकेश आहिरे, पत्नी हर्षदा आहिरे आणि मुलगा निधेश आहिरे असे बोट दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबाचे नाव आहे। ते पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी होते। राकेश आहिरे हे दम्याच्या आजारावर उपचारासाठी नेहमी मुंबईला जात असत। यावेळी ते पत्नी हर्षदा आहिरे वय वर्ष 28 आणि मुलगा निधेश वय वर्ष 5 यांच्यासह उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात आले होते। रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले, पण नौदलाच्या बोटीने प्रवासी बोटला दिलेल्या धडकेत संपूर्ण आहिरे कुटुंबियांचा मृत्यू झाला। राकेश आहिरे यांचा जागीच पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर पत्नी हर्षदा आणि निधेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। आहिरे कुटुंबियातील 3घांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। वादळवारा लाईव्ह साठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।